क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 30 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर येणाऱ्या कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. आणि या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे न्यू अपॉइंटमेंट्स, म्हणजे आपण जे पण नवीन नियुक्त्या झाली त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे लेक्चर्स आणि व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती डॉक्टर अशोक लाहिरी यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. चला मित्रांनो आता आपण आजचे प्रश्न पाहूया. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 2025 अहवालानुसार लष्करी खर्चात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा लष्करी अहवाल, भारत जगातला 5वा सर्वात मोठा खर्च करणारा देश बनलेला आहे. एकूण 92.1 अब्ज डॉलर सुमारे 7.85 लाख कोटी रुपये एवढे खर्च केले आहे भारतने. वाढ 2024च्या तुलनेत 8.9% वाढ झालेली आहे. जागतिक वाटा एकूण जागतिक खर्चात 3.2 हिस्सा भारताचा आहे. टॉप 5 देश कोणकोणते आहेत आपण पाहूया. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्यावर रशिया, चौथ्यावर जर्मनी आणि 5व्यावर भारत आहे. जागतिक खर्च एकूण 2,887 अब्ज डॉलर म्हणजे GDPच्या 2.5% एवढा जागतिक खर्च आहे. मुख्य कारण सीमा सुरक्षा, आधुनिकीकरण आणि नवीन शस्त्र खरेदी. ते अत्यंत महत्त्वाचा अहवाल आहे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याने एकात्मिक किनारा व्यवस्थापनासाठी सागरी प्रादेशिक योजना MSP सुरू केली आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो ओडिशा राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सागरी प्रादेशिक योजना MSP राज्य ओडिशा राज्य. विशेष सागरी प्रादेशिक योजना मरीन स्पॅटियल प्लॅनिंग राबवणे ओडिशा हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. सहकार्य ही योजना नॉर्वे सरकारच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. जिल्हे सुरुवातली ही योजना ओडिशाच्या गंजम आणि पुरी जिल्ह्याच्या प्रायोगिक तत्वावर राबवली जात आहे. उद्दिष्ट सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे आणि निळ्या अर्थव्यवस्थेला म्हणजेच ब्लू इकॉनॉमीला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने ओपेक म्हणून बाहेर पडण्याची घोषणा केली? ओपेक म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो? ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्सपोर्टर कंट्री. इथून बाहेर पडण्याची घोषणा कोणी केली विद्यार्थी मित्रांनो? तर UAE संयुक्त अरब अमिरात यांनी केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. ओपेकमधून बाहेर पडणारी देश कोणता आहे? संयुक्त अरब अमिरात UAE. तारीख 1 मे 2026 पासून. इतिहास 67 वर्षाच्या सदस्यानंतर हे बाहेर पडण्याचा निर्णय UAEनं घेतलेला आहे. मुख्य कारण तेल उत्पादन वाढवण्याचा स्वातंत्र्य मिळवणे. परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर आणि किमतीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. इतर देश यापूर्वी कतरने 2019 आणि एंग्लोने 2024 मध्ये बाहेर पडलेले आहेत. हे 2 देश आधीच. त्यानंतर पुढला प्रश्न, शंघाई सहकार्य संघटना म्हणजेच SCO ची संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे होत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे किर्गिस्तान इथे होत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. शंघाई कॉर्पोरेशन ही बैठक बिश्केक किर्गिस्तान इथे होत आहे. प्रतिनिधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारताकडून सहभाग घेतला. वेळ एप्रिल 2026 मध्ये. मुख्य एजेंडा प्रादेशिक सुरक्षा आणि दहशतवादी विरोधी लढा देणे. भारताची भूमिका दहशतवादावर झिरो टॉलरन्स धोरण
भारताने अपनावलेला आहे. सहभाग भारत, चीन, रशिया व इतर सदस्य देशाचे संरक्षण मंत्री इथे सहभाग झाले. त्यानंतर पुढला प्रश्न, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांना मुंबईत कोणता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. चंद्रबाबू नायडू यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025. ठिकाण मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. हस्ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते. संस्था द इकॉनॉमिक्स टाईम. कारण आंध्र प्रदेशचे आर्थिक सुधारणा आणि प्रशासकीय गती वाढवणे. ओळख तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीला चालना देणारे मुख्यमंत्री म्हणून यांना ओळखला जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या धावपटूने 2 तासापेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे? तर तो धावपटू आहे विद्यार्थी मित्रांनो सेबेस्टियन सावे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मॅरेथॉन जागतिक विक्रम सेबेस्टियन सावे यांनी केलेला आहे. त्या देशातले ते केनिया देशातले. 1 तास 49 मिनिट आणि 28 सेकंडमध्ये त्यांनी हे मॅरेथॉन पूर्ण केलेले आहे. ठिकाण रोटरडॅम मॅरेथॉन एप्रिल 2026मध्ये. विशेष अधिकृत स्पर्धात 2 तासाच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा जगातला पहिला खेळाडू ठरलेला आहे. विक्रम त्यांनी केल्विन किपटमाचा जुना विक्रम मोडत काढत नवीन इतिहास रचलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPLमध्ये 9,000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो RCBचा विराट कोहली ठरलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. विराट कोहलीनं 9,000 IPL धावा पूर्ण केले. संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून तो खेळतो. तारीख 27 एप्रिल 2026 रोजी. मैदान अरुण जेटली स्टेडियम दिल्ली. कामगिरी 275 सामन्यात हा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. विशेष म्हणजे IPLमध्ये सर्वाधिक 8 आणि सर्वाधिक धावाच्या विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. निष्ठा IPLच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून आतापर्यंत एका संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या डिजिटल पेमेंट कंपनीला नुकतेच RBI कडून नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन ही मंजुरी मिळालेली आहे? तर ही कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो मोबिक्विक. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. मोबिक्विक NBFC म्हणजे बगैर बँकिंग वित्तीय संस्था यांना परवाना मिळालेला आहे. वेळ एप्रिल 2026मध्ये. नवीन पाऊल मोबिक्विक फायनान्शियल सर्व्हिस नावाची नवीन शाखा सुरू. फायदा ग्राहकांना व व्यापाऱ्यांना आता थेट कर्ज देता येणार. उद्देश डिजिटल पेमेंटसोबत वित्तीय सेवा लेंडिंगचे विस्तारण करणे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो 29 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 29 एप्रिलला. स्थापना 1982ला युनेस्को आणि ITI द्वारा. स्मरण जीन जॉर्जेस नॉर्वे यांच्या जयंतीनिमित्त. ते बेली नृत्याचे जनक होते. उद्दिष्ट नृत्याची कला जोपासणे आणि जागतिक कला साधणे. 2016चा मुख्य सोहळा मनिला फिलिपिन्स येथे पार पडला. स्वरूप नृत्याद्वारे भावनाची अभिव्यक्ती आणि संस्कृतीची देवाणघेवाण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, ISSF म्हणजे ज्युनियर विश्वचषक 2026मध्ये पदक तालिकेत कोणी पहिलं स्थान पटकावलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनची शूटिंग स्पर्धा असतो. तर हे कझाकिस्तान इथे पार नाही पडली विद्यार्थी मित्रांनो, ही इजिप्त इथे पार पडली. आणि इथे पदक तालिकात पहिलं स्थान कोणी पटकावलेलं आहे? तर भारत या देशाने पटकावलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर विश्वचषक 2026. अव्वल स्थान भारत. ठिकाण कैरो इजिप्त इथे. सुवर्णपदक 5 सुवर्णपदक एकूण आणि 16 पदक एवढे मिळाले आहे. 5 सुवर्ण 6 रौप्य आणि 5 कांस्य इथे एकूण म्हणजे 16 पदक भारताला मिळालेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स. विशेष भारत सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत पदक तालिकात पहिले स्थान पटकावलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. तर याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन नियुक्त्याबद्दल माहिती पाहूया. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. परवीर रंजन महासंचालक CISF, अनु गर्ग मुख्य सचिव ओडिशा, नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा, शत्रुजीत सिंह कपूर महासंचालक IT BP, उषा जानकी रमण कार्यकारी संचालक RBI, हर्ष सिंघवी उपमुख्यमंत्री गुजरात, लुकास फिलिप अध्यक्ष इंटरपोल, संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य सेबी, राकेश अग्रवाल महासंचालक नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, अनंत गोयका अध्यक्ष फिक्की, प्रवीण विशिष्ट विजिलन्स कमिशनर CVC. त्यानंतर रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष, सुनित्रा पवार महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री, न्यायमूर्ती विक्रम नाथ नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश, संजय गर्ग भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक, विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क CBICचे नवीन अध्यक्ष, B साईराम CMD कोल इंडिया, राजीव वर्मा मुख्य सचिव दिल्ली, शांता रंगस्वामी अध्यक्ष इंडियन क्रिकेट असोसिएशन, AK बालसुब्रमण्यम अध्यक्ष ॲटॉमिक एनर्जी रिसर्च ब्युरोचे, मनाली मरकन क्षीरसागर कुलगुरू नागपूर विद्यापीठ, नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या की आता बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत. CP राधाकृष्ण उपराष्ट्रपती भारत, प्रवीण कुमार महासंचालक BSF, निर्मल मिडा अध्यक्ष SCOM, विजेंद्र सिंग सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल, रवींद्र कुमार अग्रवाल CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विश्वजीत साय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट, संगीत बरुआ पिशारुती अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रवीण कुमार श्रीवास्तव मुख्य सतर्कता आयुक्त CVC, शेफाली वर्मा ब्रँड अँबॅसिडर हरियाणा राज्य महिला आयोग, TCS कल्याणी नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट, वीरेंद्र वत्स महासंचालक NCC, एअर मार्शल नागेश कपूर उपप्रमुख भारतीय वायुसेना, राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त CIC, अकाई पद्मशाली सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, महाचतुर AI चॅटबोट हा उपक्रम कोणत्या राज्याद्वारे राबवण्यात येत आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे ही सिरीज घेत आहोत, ही सिरीज तुम्हाला कशी वाटते डेली करंट अफेअरची हे नक्की सांगा. याचसोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.